आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणि हे सगळे आरोप खोटे आहेत हे मी सिद्ध करीन। आणि तसं नाही ना झालं तर मी स्वतः त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाईन, हा शब्द आहे माझा। हे बघा, पण जर तो निर्दोष सुटला तर तुम्ही असाच मोर्चा घेऊन याल ना त्याच्या बाजूने? कारण काय, मुलींवर बायकांवर अत्याचार होतात त्याचं प्रमाणही खूप आहे, पण या सगळ्याचा फायदा घेणारे पण खूप लोक आहेत। त्यांचा बुरखा फाडायला पाहिजे आपण। तर तेव्हा पण तुम्ही सगळे याल ना? हो, नक्कीच येऊ। धन्यवाद, तुम्ही एवढं ऐकून घेतलं। येतो आम्ही। शिवा, हे बघ, आता जे झालं ते भविष्यातही होऊ शकतं, पण हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला काहीतरी करायला हवं। हे सगळं आपण करू। तुम्ही सगळ्या गोष्टी माझ्यावर सोडा। काय झालं? सगळं ठीक आहे ना? ठीकच म्हणायचं। त्या बायकांशी बोललो आम्ही, त्यांना समजावणं खूप कठीण होतं, पण शिवाने छान समजा। माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो खूप। माझ्यामुळे तुम्हाला हे असले टॉन्ट्स ऐकायला लागतात। माझ्यामुळे ते कंपनीचं नाव सगळं बर्बाद होत आहे। माझ्यामुळे आपल्या फॅमिलीची इज्जत जाते। कशाला मला अक्कल नाही, मी कशाला गेलो तिथे? ऐकून घे, ऐक ना। हे बघ, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये। तू काहीही केलेलं नाहीयेस, मला माहिती आहे। अरे आशू, तुझी काहीही चूक नाहीये, आणि लोक काय नावं ठेवायला तयारच असतात। झालं तर माझ्यामुळेच ना, पण मी त्या क्लब मध्ये जायची काही गरजच नव्हती। उगाच गेलो पार्टीला। काय पार्टी? हे बघ, तुला कोणीतरी फसवलंय, मुद्दाम केलंय कोणीतरी हे। पण सगळे पुरावे माझ्याच अगेन्स्ट आहेत। आपल्याकडे एकही पुरावा नाही आहे। शू, मी आहे ना, मी सगळे पुरावे आणीन। इतक्या सहज काहीच सोडून देणार नाही मी, आणि मला पूर्ण विश्वास आहे तू हे काहीही केलेलं नाहीयेस। ज्या कोणी हे केलं ना त्याला तर मी शोधून काढीनच। तू काळजी नको करू, मी येते। शिवा, मी पण येतो सोबत। नाही काका, तुम्ही सगळ्यांसोबत थांबा, मी येते। आशू, हे बघ, तू धीर धर, हा। सगळं नीट होईल। मी तुला यातनं बाहेर काढणार, माझ्यावर विश्वास ठेव। मी येते। शिवा, नको जाऊ अगं। आशू, उगाच काहीतरी झालं। शिवा थांब। काय झालं सीते? शिवा, मला असं नाही वाटत की तू आता स्वतःहून काही करावंस। जे काय करायचंय ते पोलिसांना करू देत। तू आता आशूजवळ थांबणं जास्त गरजेचं आहे। सीताई, अहो, तुम्ही काल बघितलंत ना, पोलीस काहीच विश्वास ठेवत नाहीये। त्यांनी हा विश्वास ठेवलाय की हे सगळं आशूने केलंय। त्या मुलीला जाबही विचारत नाहीत ते। अगं हो, पण तू काय करणार आहेस आता? मला नाही माहिती, पण असं बसून पण नाही राहू शकत नाही। बरं ठीक आहे, पण जे काही करशील ते शांतपणे कर। स्वतःची काळजी घे, सांभाळून कर, ठीक आहे? हो सीताई, येते मी। किती विचित्र आणि बेजबाबदार मुलगी आहे ही। तिने आता आशू जवळ थांबायला हवं होतं ना, पण नाही, गेलीये हिरोगिरी करायला। कीर्ती, शिवा जे करेल ना ते योग्यच करेल। तू काळजी नको करूस त्याची। हो, बरोबर आहे। तसंही माझ्या बोलण्याचा तुमच्यावर काही परिणाम होणारच नाहीये ना। आजी, वंदना ताई, कसं आहेस बाळा? काळजी करू नकस,
समजा व्यवस्थित होईल. आणि आमचा पूर्ण विश्वास आहे काही चुकीचं करणार नाहीत जावई बापू. तुम्ही बसा. बसा बसा. कसं काय येणं केलं? रस्ता चुकलात का? कीर्ती, म्हणून काकू इथून गेली, मला आत्ता कळलं. आई नाही म्हणजे विसरली नाहीयेस ना काकूला कसं वागवलंय ह्या लोकांनी? मला सगळं आठवतंय, पण मला वाटतं तू विसरलीयस की मोठे बोलत असताना लहानांनी तोंड घालू नये मध्ये. बघितलंस ना काकू, तू कशाला उगाच नको ते प्रयत्न करतेस? काही उपयोग होणार नाहीये. नाही म्हणजे लोक त्यांना जे हवंय तेच करणार आहेत ना. कीर्ती, तुझं काही काम नसेल ना इथे तर तू जा. अगं माफ करा सीताई, म्हणजे असं अचानक न सांगता नव्हतं यायचो आम्हासनी, पण बातमी ऐकल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली हो. जीव घाबरा झाला म्हणून न सांगता आलो आम्ही. पण आम्हाला खात्री आहे आशूनं काय बी केलेलं नाही. आणि जो माणूस खरा असतोय का नाही त्यांना घाबरायचं नसतंच. काय बी होणार नाही तुला आशू. तू हिंमत हारू नकोस बरं का. आणि जावई बापू, तुम्ही काळजी नका करू, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत. मी ना देवीच्या देवळात गेलते, अंगारा आणलाय तुझ्यासाठी. तो लावला ना की समधी वाईट शक्ती आणि सगळं आहे का नाही ते पळून जाईल. कीर्ती, हसतीस काय? तुला अक्कल आहे का जरा तरी? सुहास, बरं झालं सुहास, तूच बोललास. तिला तूच शांत करू शकतोस. अच्छा मग डोक्यावर बसवा अजून. आणि आशूलाच कशाला? अख्ख्या घराला लावा ना अंगारा, गरज आहे त्याची. मूर्खपणा लावलाय सगळा. जी माफ करा, तिचं बोलणं मनावर नका घेऊ. आशूची या सगळ्यातून लवकर सुटका होऊन दे. खूप त्रास होतोय त्याला. होणार, समद्यातनं सुटका होणार, काय बी होणार नाही तेच नाही. हो अंगारा लावला का नाही का समद चांगलं होणार. आणि जो माणूस खरा असतोय का नाही तो नेहमी जिंकतोय. तो कवा बी हरत नाही. हा तवा हिंमत हरायची नाही काय.